देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। आता भूमिका एकच, देश एकत्र ठेवणं असं देखील पवार यांनी स्पष्ट केलंय। देशाला एकत्र ठेवून सर्व गोष्टींचा विचार करता येईल असं देखील शरद पवार म्हणालेत। पहलगाम हल्ल्यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भारतवासियांच्या हल्ला आणि भारतवासियांच्या हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेला देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही। आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची, आता भूमिका एकच, देश एकत्र आहे आणि देश एकत्र राहून या सगळ्या गोष्टींना विचार करता येईल। गेले 2 दिवस आपण पहलगामच्या संबंधीचं वाचलं। अतिरेक्यांनी हल्ले केले, निष्पाप लोकांचं बळी गेलं, हे काही घडलं हे देशाला एक प्रकारचा धक्का होता। हा कुठल्या जाती धर्मावर धक्का नव्हता, हा भारताला धक्का होता। भारतवासियांच्या हल्ला आणि भारतवासियांच्या हल्ला ज्यावेळेला होतो त्यावेळेला देशवासियांची ही जबाबदारी आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही। देशाचे संरक्षणाचे असतील, देशाचे गृहमंत्री असतील, त्यांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली आणि एक गोष्ट सांगितली की कुठंतरी आमच्याकडून कमतरता आली, ती कमतरता आली ही गोष्ट मान्य केली असती तर त्या कमतरतेवर आज चर्चा नाही। आज चर्चा की ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण हे कसं करता येईल।